कधीतरी मुलंसुद्धा हट्ट करतात की एखादी रेसिपी जर बघितली तर मम्मी आम्हाला अशीच भाजी बनवून दे किंवा असंच काहीतरी बनवून दे. तर आज तसंच माझ्या मुलांनी आज हट्ट केला आहे की त्यांनी सकाळी मोबाईलला रेसिपी बघितली आणि म्हटले मला अशी भाजी खायची मम्मी. तर म्हटलं चला आज पालक पण आहे, तर आज आपण पालक डाळ बनवूया. तर चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे छान डाळ पालक. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. त्यासाठी मी घेतला आहे बारीक चिरलेला पालक, अर्धी वाटी तूर डाळ, तसेच शेंगदाणे भिजत घातले होते, कसुरी मेथी घेतली आहे चवीसाठी, 2 बारीक चिरून कांदे, टोमॅटो, लसूण आणि आले मी बारीक चिरून घेतले. आता 2 ते 3 तास आपल्याला तूर डाळ भिजत घालून घ्यायची, कारण की ती पटकन शिजते. मग आता मी 2 ते 3 पळी तेल घेतलं आहे, त्यात मी 2 चिमूट हिंग टाकला आहे फोडणीला. तर त्यात आपण कांदा, लसूण, आले आणि टोमॅटो हे सगळं एका वेळेस छान फ्राय करून घेऊया. आता हे मस्त ब्राऊन होईपर्यंत आपण तेलात परतून घेऊया. नंतर मी त्यात टाकते थोडी मोहरी आणि जिरे, कारण की आधी टाकलं असतं तर ते तडतडल्या जातं आणि जळून देखील जातं, त्याच्यामुळे मी नंतर टाकते. तर आता बघा छान आपले कांदा टोमॅटो वगैरे छान फ्राय झालेला आहे. आता त्यात आपण टाकणार आहोत सुके मसाले. त्यात मी घेतले आहे 1 मोठा चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच धना पावडर. तर हे छान 1 मिनिटभर आपण तेलामध्ये शिजवून घेऊया हे मसाले. त्यानंतर मी जी तूर डाळ 2 ते 3 तास भिजत घातली होती ती डाळ आपण टाकून घेऊया. आता एक अर्धा मिनिट आपण डाळ फक्त सुक्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया. आता मी डाळ छान परतून घेतली मसाल्यामध्ये. आता त्यानंतर थोडे ते भिजत घातलेले शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊया. शेंगदाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. हे मुलांना आवडतं म्हणून मी एक चम्मचभर शेंगदाणे भिजत घातले होते. आता बारीक चिरून घेतलेला पालक होता तो छान मी यात परतून घेते. 1 ते 2 मिनिट छान आपल्याला फक्त असं शिजवून घ्यायचं आहे पालक. मस्त मी 1-2 मिनटं छान पालक असाच डाळीमध्ये शिजवून घेतलेला आहे. आता उरलेली डाळसुद्धा मी टाकली आहे. आता प्रमाणानुसार आपल्याला पाणी टाकून जेवढे तुमचे मेंबर असतील त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी टाकून भाजीचं प्रमाण वाढवू शकतात. आता मी यामध्ये फक्त 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण की डाळ अर्धी वाटी असल्यामुळे 1 ग्लास पाणी सफिशियंट आहे. तर एवढ्या याच्यामध्ये जास्त पातळ देखील होणार नाही आणि जास्त घट्ट देखील होणार नाही, मीडियम त्याचा रस्सा राहील. आता वरतून मी थोडी कसुरी मेथी घेतली आहे, आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. तर छान मस्त हे मिक्स करून आपण 1 किंवा 2 शिटी काढून घेऊया, कारण की डाळ जास्त शिजल्यामुळे भाजी लवकर शिजणार. आता एक झाकण लावून 1 किंवा 2 शिटी मी काढून घेते कुकरची. कुकर मी थंड करून घेतला आहे. आता बघा आपली डाळ पालक छान शिजलेला आहे. तर मुलांना असा डाळ पालक आवडत असेल तर तो नक्की करून बघा, मुलांनाही खायला खूप आवडेल. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर आजचा डाळ पालक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर चला आजची रेसिपी मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. खात राहा आणि स्वस्त राहा. काळजी घ्या. बाय.